तुम्ही बाकी सगळे मिनरल मिक्सर देता. मिनरल मिक्सर काय भाव आहे? 125 रुपये काय आहे मिनरल मिक्सर आहे, बरोबर. ते चालतात ना सगळे. आता हे मिनरल मिक्सरच्या ऐवजी मिल्क चार्जर चालतात असं म्हणूया आपण, तसं नाही येते पण म्हणूया. आता मला सांगा 125 रुपये तुम्ही ऑलरेडी खर्च करताय आणि खर्च करूनही तुम्हाला हे फायदे मिळत नाही. मुद्दा बरोबर आहे का? मग ज्या वेळेस तुम्ही हा 125 रुपयाचा जो खर्च करताय त्यातून तुम्हाला काय बेनिफिट मिळते तुमचं तुम्हाला माहिती, परंतु तो खर्च तुमचा होतोच आजही बी, तरी पण तुम्हाला कुठलाच बेनिफिट नाहीये. मग आता हिशोब करा किती रुपये चाललं? 370 रुपये. आता किंमत जी होलसेलमध्ये किंमत 330 रुपये. मग 330 रुपयामधून 120 गेले, किती राहिले? 210 रुपये. म्हणजे तुमच्यापेक्षा हे 210 रुपये जास्त किलोला मोजतात. वर्षभरामध्ये यांनी जर चारलं तुम्ही किती चारताय एका गाईला? एका गायला 100 ग्रॅम. म्हणजे 100 ग्रॅम चारताय फक्त. 100 ग्रॅम जरी धरलं यांचं तर 100 ग्रॅमचा यांचा खर्च किती रोजचा? 33 रुपये. आता विचार करा वर्षभर जर चारलं 12,000 रुपये तुमचा खर्च आहे एका गाईचा. तुमचा खर्च किती आहे वर्षाचा? रोज 100 ग्रॅम म्हणजे 12 रुपये तुमचा रोज खर्च. किती? 120 रुपये ना, म्हणजे 12 रुपये खर्च आहे. 12 रुपयाने 365 दिवसाचे किती झाले? 4,500. मग 4,500 वजा झाले किती मधून? 12 किती राहिले? 7,500. म्हणजे 7,500 रुपये तुम्ही जास्त खर्च करता, त्या बदल्यात तुम्ही 30,000चं दूध जास्त काढता. चुकच करता नाही काय म्हणताय? म्हणजे फायदा आहे. बर, ते अजून ते जर 100 ग्रॅम त्यांनी चारलं तर यांच्या याच्यामध्ये अजून 1.5 पटीने फायदा होईल. अजून काय फायदा होईल? 1.5 पटीने.